नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली चर्चा ही गुरुच्या गोचर भ्रमणाविषयी चालू आहे आणि आज या शृंखलेचा शेवटचा भाग आहे. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते धनु राशीच्या जातकांसाठीचे गुरुचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची चर्चा केली आणि आजच्या भागामध्ये आपण मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी गुरुचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा ही पाहणार आहोत. दिनांक 2 जून 2026 रोजी ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक शुभता प्राप्त झालेला हा गुरुग्रह आपली सध्याची मिथुन राशी सोडून आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य दिनांक 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत असणार आहे. या दरम्यान हा गुरु दिनांक 17 जुलै ते 9 ऑगस्ट या दरम्यान तो अस्तंगत असणार आहे. सध्या गुरुची अतिचारी गती आहे, त्यामुळे गुरुचे हे भ्रमण लवकर होत आहे आणि म्हणूनच याची फळे सुद्धा आपल्याला तीव्रतेने पाहायला मिळतात. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुला सर्वाधिक शुभग्रह असे म्हटलेले आहे. गुरुची दृष्टी ही सुद्धा अमृतमय दृष्टी मानलेली आहे. इतर ग्रहांकडे अशी अमृतमय दृष्टी नसते, परंतु गुरुग्रहाकडे ही अमृतमय दृष्टी असते. गुरुकडे 3 दृष्ट्या असतात, पंचम, सप्तम आणि नवम. गुरु ज्या भावावर आपली दृष्टी टाकतो त्या भावाची तो भरभराट करत असतो आणि सध्या हा गुरु आपल्या उच्च राशीत आहे, म्हणून तो ज्या भावात आहे त्या भावाची सुद्धा भरभराट करणार आहे. म्हणजेच प्रत्येक राशीसाठी 12 भावांपैकी एकूण 4 भावांमध्ये हा गुरु भरभराट करणार आहे. प्रत्येक राशीसाठी हे भाव कोणते आहेत हे सुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे असणार आहे. उच्चेचा गुरु प्रत्येक राशीसाठी काही ना काही शुभ फळे ही नक्कीच घेऊन येणार आहेत, परंतु ही शुभ फळे कोणती आणि कोणत्या भावासंबंधी आहेत हे जाणून घेणे हे गरजेचे आहे आणि त्यासाठीच ज्योतिषीय परामर्श आणि मार्गदर्शन हे महत्त्वाचे ठरत असते. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आणि या फलादेशाच्या अचूकतेसाठी हे राशीफल आपली चंद्रराशी आणि आपली लग्नराशी या दोन्हीनुसार पाहावे आणि अंतिमतः आपला निर्णय घ्यावा. कारण ज्या वेळेला गुरु, शनी यासारखे ग्रह आपले गोचर भ्रमण करतात त्यावेळेला त्यांचे परिणाम हे दीर्घकाळ टिकणारे असतात आणि म्हणून अशा वेळेला आपली लग्नकुंडली आणि आपली चंद्रकुंडली या दोन्हीनुसार अभ्यास करून अंतिमतः निर्णय हा फायदेशीर ठरत असतो. आज राशींच्या क्रमानुसार मकर राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी हा गुरु तृतीय आणि द्वादश भावाचा स्वामी आहे आणि तुमच्यासाठी तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि अशा सप्तम भावात गोचर करणाऱ्या गुरुची दृष्टी तुमच्यासाठी एकादश भाव, प्रथम भाव आणि तृतीय भावावर पडणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी हा गुरु हंस महापुरुष योग निर्माण करणार आहे आणि म्हणजेच मकर राशीच्या जातकांसाठी सुद्धा गुरुचे हे गोचर अत्यंत श्रेष्ठ आणि शुभ फलदायी असे असणार आहे. सप्तम भाव हा तुमच्या दाम्पत्याचा, विवाह सौख्याचा भाव आहे. त्याचबरोबर भागीदारी, सार्वजनिक जीवन यांचा विचार सुद्धा या भावावरून केला जातो. एक अत्यंत श्रेष्ठ अशी राशी म्हणून मकर राशीची गणना केल्यास ते वावगे ठरणार नाहीत. मकर राशीचा राशीस्वामी हा शनी आहे आणि शनी आणि गुरु यांचा नवपंचम योग होत आहे आणि म्हणून सुद्धा गुरुचे राशी परिवर्तन मकर राशीसाठी श्रेयस्कर असेच असणार आहे. गुरुची सप्तम दृष्टी तुमच्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे, त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये गंभीरता, सात्विकता अशी दिसून येणार आहे. सामाजिक विस्तार करण्याच्या दृष्टीने सुद्धा हा गुरु तुमच्यासाठी पोषक असणार आहे. सप्तम भावातून गुरुचे गोचर होत असल्याने दाम्पत्य सौख्यासाठी हा गुरु अतिशय श्रेष्ठ परिणाम देणारा असा असणार आहे. त्याचबरोबर ज्यांना विवाहाची इच्छा आहे आणि ज्यांचे विवाह काही कारणाने जमून येत नाहीत अशांच्यासाठी विवाह जमून येण्यासाठी सुद्धा गुरुचे हे गोचर त्यांच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी असेच असणार आहे. या गुरुची 5वी दृष्टी तुमच्यासाठी एकादश भाव म्हणजेच लाभ भावावर पडणार आहे. हा भाव तुमच्या कामनांचा, तुमच्या महत्त्वाकांक्षांचा भाव आहे, त्याचबरोबर लाभाचा भाव आहे आणि म्हणूनच तुमच्या मनोकामना सिद्धीस देण्यासाठी हा गुरु तुम्हाला सहाय्यकारी ठरताना दिसत आहे. त्याचबरोबर धनलाभाच्या संधी ह्या सुद्धा तुम्हाला चालून येताना दिसत आहेत. नोकरीसारख्या क्षेत्रात काम करण्यासाठी कमिशन एजंट, सल्ला देणारे अशासारख्या क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी गुरुचे हे गोचर अत्यंत चांगले आहे. या कालखंडात मकर राशीच्या जातकांची संवाद शैली ही प्रभावी ठरताना दिसून येत आहे. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. या कालखंडात नवीन ओळखी, नवीन अनुबंध म्हणजेच नवीन व्यापार संबंध निर्माण होण्यास हा कालखंड चांगला असणार आहे. भागीदारीमध्ये विश्वासार्हता ही तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे.
जर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटसारखे कामात असाल तर त्याच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर जर काही काम करणार असाल, म्हणजे कोणता नवीन व्यवसाय, बिझनेस किंवा अशा प्रकारचे कोणतेही काम करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी उत्तम फलदायी असा असणार आहे. दाम्पत्य जीवनामध्ये स्थैर्याचा अनुभव मकर राशीचे जातक घेणार आहेत. अविवाहितांचे विवाह हे सुद्धा या कालखंडात जुळून येणार आहेत. मोठे निर्णय घेण्यासाठी सप्तमातील गुरुचे गोचर तुमच्यासाठी हितावह असणार आहे. स्थावर प्रॉपर्टी जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा गुरुचे हे गोचर तुमच्यासाठी अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. ज्यांचे मन अभ्यासात लागत नाही किंवा मन एकाग्र करणे ज्यांना जड जाते त्यांच्यासाठी मन एकाग्र करणे त्यांच्यासाठी सुकर होणार आहे आणि म्हणजेच तुमचे मन हे एकाग्र होणार आहे. विशेषतः ज्यांना चित्त एकाग्र करणे जमत नाही त्यांना गुरुचे हे गोचर चांगले असणार आहे. या कालखंडात त्यांना मन एकाग्र करणे हे जमायला लागणार आहे. छोटे प्रवास करण्यासाठी सुद्धा गुरुचा हा गोचर कालखंड शुभ फलदायी आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये हा कालखंड चांगला आहे. मनोकामना पूर्तीसाठी गुरुचे हे गोचर तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. या कालखंडात तुमचा आत्मविश्वास हा सुद्धा दुणावणार आहे, त्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने पुढचे पाऊल टाकणार आहात. करिअरसाठी सुद्धा गुरुचे हे गोचर तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या लहान भावंडांचा सहवास हा सुद्धा लाभणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर आपली दिनचर्या तुम्ही संतुलित ठेवणे हे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमचा आहार हा सुद्धा सुपाच्य ठेवला तर तुमचे आरोग्य चांगले राहण्यास ही मदतच मिळणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता तुम्ही तुमची दिनचर्या ही संतुलित ठेवणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी आपला आहार तुम्ही सुपाच्य ठेवा, त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळणार आहे. ज्यांना पचनाविषयी समस्या आहेत त्यांनी आपल्या आहाराची योग्य ती काळजी घ्या. जुन्या आजारातून मुक्तीचे संकेत हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे, त्यामुळे वैद्यकीय उपाययोजना करणार असाल तर त्या जरूर घ्या. उपाय म्हणून लक्ष्मीची सेवा करणे, पिंपळ वृक्षाची सेवा करणे यासारखे उपाय तुमच्यासाठी हितावह असणार आहे. त्याचबरोबर गुरुवारी केशराचा टिळा जर तुम्ही तुमच्या कपाळाला लावला तर त्यामुळे सुद्धा गुरुचे हे गोचर तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरण्यास मदत मिळणार आहे. आणि आजची दुसरी राशी ही कुंभ राशी आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी द्वितीय आणि एकादश भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. षष्ठ भाव हा रोग, रिपू आणि ऋण यांचा भाव आहे आणि अशा ठिकाणी गोचर करत असलेल्या गुरुची दृष्टी तुमच्यासाठी दशम भाव, द्वादश भाव आणि धनभावावर पडणार आहे. धनेश धनाकडे पाहतो आहे. ही स्थिती धनसंचयाच्या दृष्टीने निश्चितच चांगली आहे. जुनाट आजारांवर मात करण्यासाठी सुद्धा गुरुचे हे गोचर तुमच्यासाठी हितावह असणार आहे. त्यासाठी योग्य तो वैद्यकीय सल्ला तुम्ही घेणे अत्यावश्यक आहे. या कालखंडात तुमचे शत्रू हे सुद्धा मित्र बनतील किंवा ते नमतील, कारण उच्चेचा गुरु ह्या रोग, रिपू, ऋण यांच्या भावात असणार आहे. त्यामुळे गुरुच्या शुभतेमुळे शत्रुत्व कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा असणार आहे, परंतु त्यात अंतिमतः तुमचा विजय होणार आहे. परंतु नोकरी आणि कार्यक्षेत्रात तुम्ही सतर्क असणे हे सुद्धा तितकेच गरजेचे असणार आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड ठीकठाक असलेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यास विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. नोकरी आणि व्यापार या दोन्हींच्या दृष्टीने गुरुचे गोचर तुमच्यासाठी अनुकूल आहे. परदेश संबंधी व्यापार करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असाच आहे. दूरस्थ व्यापार करणारे किंवा परदेशी संबंधी व्यापार करणाऱ्यांसाठी गुरुचे हे गोचर फलदायी ठरताना दिसत आहे. धनसंचयाच्या दृष्टीने सुद्धा गुरुचे गोचर हे चांगले असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर आपल्या जोडीदाराचे स्वास्थ्य जपणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी आणि आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी अशा दोघांचीही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही तुमचे आरोग्य हे सांभाळले पाहिजे. उपाय म्हणून कुंभराशीच्या जातकांनी इतरांना मदत करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. त्यामुळे गुरु हा तुमच्यासाठी अनुकूल होण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर कुंभराशीच्या जातकांना सध्या 7.5 सुद्धा सुरू आहे आणि म्हणून मारुतीची उपासना आणि त्याचबरोबर आपल्या गुरूंची उपासना तुमच्यासाठी हितावह असणार आहे. श्री दत्तात्रयांची उपासना ही सुद्धा तुमच्यासाठी हितावह ठरण्यास मदत मिळणार आहे. वृद्धांची सेवा ही तुम्ही या कालखंडात विशेषत्वाने केली पाहिजे. त्यामुळे तुमचे गुरुचे गोचर तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरण्यास, शांततेने आणि विनाशास व्यतीत होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे.
आणि राशीचक्राची शेवटची राशी म्हणजे मीन राशी. मीन राशीच्या जातकांचा विचार करता त्यांच्यासाठी हा गुरु लग्नेश आणि त्याचबरोबर दशमेश असून तो पंचमातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. म्हणजेच 2 केंद्रांचा स्वामी हा पंचमातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी नवम भाव, एकादश भाव आणि व्यक्तिमत्व भाव म्हणजेच प्रथम भावावर पडणार आहे. मीन राशीच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचर अत्यंत श्रेष्ठ असेच म्हणावे लागेल. लोक तुमच्याशी जोडले जातील. 7.5च्या कालखंडामध्ये एक सुखाची झुळूक तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. तुमचे पूर्व सुकृत या कालखंडात जागृत झालेले तुमच्या निदर्शनास येईल. विद्यार्थ्यांसाठी गुरुचे हे गोचर विशेषत्वाने फलदायी असणार आहे. तुमच्यातील सुप्त गुण हे दृष्टिगोचर होणार आहेत आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तुमची कामे ही योगायोगाने पूर्ण होणार आहेत, म्हणजेच तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळणार आहे. मीडियासारख्या क्षेत्रात जर तुम्ही कार्य करत असाल तर त्यासाठी हा गुरुचा गोचर कालखंड तुमच्यासाठी नक्कीच श्रेष्ठ असा कालखंड असणार आहे. दाम्पत्य सौख्य हे सुद्धा तुमचे चांगले असलेले दिसून येत आहे. नवम भावावर ह्या गुरुची दृष्टी आहे, त्यामुळे तुम्हाला भाग्याची जोड ही सुद्धा मिळताना दिसत आहे. तुमचा भाग्योदय या कालखंडात निश्चित होणार आहे. त्याचबरोबर ज्यांना संततीची कामना आहे त्यांचे मनोरथ पूर्ण होण्यासाठी सुद्धा गुरुचे हे गोचर त्यांच्यासाठी अत्यंत अनुकूल असेच असणार आहे. ज्यांना बरेच प्रतीक्षेनंतर सुद्धा संतती होत नाही अशांनी या कालखंडात विशेषत्वाने प्रयत्न केल्यास त्यांच्यासाठी गुरु हा संततीची कामना पूर्ण करण्यास सहाय्यकारी ठरणार आहे. IVF सारख्या माध्यमातून जर तुम्हाला संततीची अपेक्षा असेल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड प्रयत्न करण्यासाठी अनुकूल असा असणार आहे. जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि मुख्यतः जे लहान मुलांच्या वस्तूंचा व्यापार किंवा शैक्षणिक क्षेत्रात संबंधी जर व्यापार करत असाल तर त्यांच्यासाठी गुरुचे हे गोचर विशेषत्वाने श्रेष्ठ असणार आहे. प्रेमीजनांना जर पूर्वी काही समस्या असतील तर त्या या कालखंडात संपुष्टात येतील आणि तुम्ही ज्याची कल्पना सुद्धा केली नसेल असे सौख्य तुम्हाला तुमच्या प्रेमी जीवनात मिळणार आहे. त्याचबरोबर नवीन प्रेम संबंध निर्माण होण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि तुमच्या प्रेमामध्ये एक प्रकारची स्थिरता, गंभीरता, सात्विकता आणि प्रामाणिकपणा येण्यासाठी हा गुरु तुम्हाला अत्यंत सहाय्यकारी असणार आहे. ज्यांना आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करायचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे अविवाहित आहे आणि ज्यांचे विवाह हे जुळून येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा गुरुचे हे गोचर अत्यंत शुभफलदायी असणार आहे. अविवाहितांना मनासारखा विवाह जुळून येण्यासाठी सुद्धा गुरुचे हे गोचर अत्यंत शुभ आहे. व्यक्तिमत्वावर ह्या गुरुची दृष्टी असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक सात्विकतेचे तेज झळकलेले तुम्हाला पाहायला मिळेल. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी गुरुचे हे गोचर अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यांनी त्याचा लाभ हा जरूर घेतला पाहिजे. विशेषतः रिसर्च सारख्या क्षेत्रामध्ये PhD जर करत असाल तर त्यासाठी, गहन क्षेत्रात अध्ययन करत असाल तर त्यासाठी गुरुचे हे गोचर तुमच्यासाठी श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करणार आहे. भविष्याच्या योजना या कालखंडात तुम्ही तयार केल्यास त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे. तुमची कामे आश्चर्यजनकरित्या या कालखंडात पूर्ण होतील. तुमचे पूर्वसुकृत म्हणजेच तुमची पूर्वपुण्य या कालखंडामध्ये फळाला येणार आहे. तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड सुद्धा मिळणार आहे. वडिलांचे आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद तुम्ही घेणे या कालखंडात तुमच्यासाठी अत्यंत हिताचे असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर मीन राशीच्या जातकांनी या कालखंडात आपला आहार हा संतुलित ठेवावा. मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ हे शक्यतो खाऊ नयेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक स्वास्थ्य हे तुम्हाला जपायचे आहे. कारण मीन राशीला सध्या 7.5 सुरू आहे आणि त्यामध्ये गुरुचे हे गोचर जर तुम्ही तुमचे मानसिक स्वास्थ्य जपले तर शुभकारकरित्या व्यतीत होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. उपाय म्हणून मीन राशीच्या जातकांनी श्रीहरी विष्णूंची आराधना करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. त्याचबरोबर लहान मुलांना मदत करणे किंवा लहान मुलांना उपयोगी वस्तू देणे यासारख्या उपाययोजना तुमच्यासाठी हितावह ठरताना दिसत आहेत. अशा रीतीने आज आपण गुरुचे गोचर भ्रमण आणि त्याचा मकर, कुंभ आणि मीन या राशींवर पडणारा प्रभाव याची ज्योतिष्य माहिती ही जाणून घेतलेली आहे. या ठिकाणी गुरुचे गोचर भ्रमण आणि उच्च राशीतील गुरु याचा परिणाम याची शृंखला येथे पूर्ण झालेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.